हे बघा, आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी सुद्धा कधी अशा हिंसा करायला, धर्माचं मार्केटिंग करायला कधी शिकवलं नाही कोणी. अहो तिथंच चुकलोय हो, म्हणून आपली लोक कट्टर नाहीयेत. आपलं सोडून बाकीच्यांकडे लक्ष जाते त्यांचं. एकच फक्त अशी ठराविकच काही उदाहरणं आहेत, जसं की सम्राट अशोक, हा. मगध राजे ज्यांनी हिंसा केल्या, त्याचा सुद्धा त्यांना नंतर पश्चाताप झाला. हे बघा महाराज, काय झालं पण आपण किती वर्ष गुलामगिरीत जगलो, हाय का नाही सांगा? जगलो का नाही गुलामगिरीत? अहो, नीतिमत्ता असते. अहो नीतिमत्ता गेली खड्ड्यात. आपल्या ह्याच्यात काय करा, योग करा, ह्याव करा, त्याव करा. शांती. मी तरी म्हणतोय मुंडकी मारा, लोक पडू देत. अहो आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकला होता. एक पोरगी काय म्हणाली माहितीये का, ही औरंगजेब जी करायची का नाही ती शौर्याचं प्रतीक होतं, मुघल बिगल करायची ती. मी म्हणतोय त्यांच्यासारखं आपण कट्टर का नाही, आपण तसलं शौर्याचं प्रतीक मुंडकी लोकांना सांगायचं की तू 400 मुंडकी पाड, तुला मी कॅटरिना देतो, एवढी जागा आपल्यात आण, तुला मी मंदना देतो, एवढी लोक मार, तुला मी करिश्मा देतो. करतील का नाही लोक? तुम्ही सांगणार धर्माच्या बाजून संयम ठेव, शांतता ठेव, हे खाऊ नकोस ते खाऊ, कशी लोक येतील आपल्याकडं महाराज? म्हणूनच तर आपला धर्म वेगळा आहे. आपल्या धर्माला एक प्रकारचं अस्तित्व आहे. महाराज काय शिकवलं? पृथ्वीराज चौहानचा आदर्श घ्या, महाराणा प्रतापचा आदर्श घ्या. अहो त्यांनी तलवारी खाली टाकूनच चुकलीत. मोरल व्हॅल्यूज फॉलो कशाला करायची? समोरचा व्यक्ती फॉलो करणार होता का? मी बघा, तू तोंडावर बोलतोय, आपण लॉजिकली असते आपलं, तोंडावर बोलतोय, माघारी काय बोलत नाही, चुकत असेल पायतानाकडून मारा की आपण तुमचं बोलतो. काय म्हणणं आहे? शत्रू पक्षाच्या बायकांवरती बलात्कार तसलं करायचा? माझं काय म्हणणं नाही, पण माझं म्हणणं काय, आपला धर्म वाढला पाहिजे. तुमच्याकडे धर्म वाढत नाही बघा. आपण काय तुम्हाला म्हणता, शत्रू पक्षाचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करायची? या नवीन गोष्टी तुम्ही आपल्या धर्माला शिकवता आहात.